भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शिरीषजी बोराळकर, ग्रामीणचे अध्यक्ष संजयजी कोडगे, संजयजी, तसेच सुहाजी शिरसाट आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज मला हा जनसमुदाय पाहून विश्वास येतोय की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांनी जी घोषणा केली आहे की भारतीय जनता पार्टी 370 जागा जिंकेल आणि NDA मात्र 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल। मी विरोधकांना सांगू इच्छितो की मोदी साहेबांच्या परिवाराबद्दल बोलले, पण मोदी साहेबांचा परिवार म्हणजे हा सगळा जनसमुदाय आहे। या भारत देशातला 140 कोटी जनता ही मोदी साहेबांचा परिवार आहे आणि स्वतःच्या परिवारासाठी जसा एखादा माणूस काम करतो, म्हणून या 140 कोटी जनतेसाठी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री अहोरात्र काम करत आहेत आणि देशाचा गरीबातला गरीब माणूस असेल, देशातली नारी शक्ती असेल, देशातील युवा शक्ती असेल आणि देशातला अन्नदाता असेल, तो सुखी कसा होईल त्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब रात्रंदिवस काम करत आहेत। माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागील 10 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर जी 10व्या नंबरची जी अर्थव्यवस्था होती ती 3ऱ्या नंबरची 5व्या नंबरची अर्थव्यवस्था झाली आहे आणि लवकरच 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल। माननीय मोदी साहेबांच्या 2 टर्म संपल्या आणि 3री टर्म आता मे मध्ये सुरू होईल। त्यावेळेस मात्र छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असला पाहिजे, म्हणून ही जनसभा आहे। मित्रांनो, मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये बरीच कामं झाली, पण मला आठवत आहे 1988 पासून याच मैदानावरती माननीय अटल बिहारी वाजपेयी असतील, तत्कालीन उपपंतप्रधान लाल कृष्णजी अडवाणी असतील, तत्कालीन नेते माननीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील, माननीय स्वर्गीय नेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, यांच्या विराट सभा झालेल्या आहेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सुद्धा इथं सभा झाली। सर्वांच्या माध्यमातून एकच मागणी होती संभाजीनगरची की या शहराचं नाव ज्या जुलमी राजाच्या नावानं होतं, औरंगाबाद नाव होतं, ते